सकाळी सकाळी एकदम लवकर उठलो, गेलो उठून एकदम कॉलेजला. सकाळ सकाळचं वातावरण एकदम मस्त असते, बघायला पण छान वाटते. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. आज आहे थर्सडे. का मामा काय चाललंय? काय ना चाललंय की कॉलेजच्या गेटवरती. आज आहे थर्सडे. थर्सडेचा आहे सिव्हिल युनिफॉर्म. सिव्हिल युनिफॉर्म असल्यामुळं आज सगळे तयार टपटप करून आले, एकदम तयार होऊन आलेत. हिला हे आताच गेला. आईच पाटील आलाय मला घ्यायला. इलेक्ट्रिक स्कूटर आहे आपले. काय पेट्रोल वगैरे काय नाही. पोलीस इको फ्रेंडली गाईज. इको फ्रेंडली. जसं आम्ही इको फ्रेंडली तसं स्कूटर पण इको फ्रेंडली. आमच्यामुळे बी काय पर्यावरणाला त्रास होत नाही. आम्ही पण इको फ्रेंडली आहे, तसं काय वागत नाही. हे आहे आमचा क्लासमध्ये होतं सगळं टेस्टचं वातावरण. सगळे आपापला अभ्यास करत होते. मॅडम म्हणले उद्या सरप्राईज टेस्ट घेणार आहे, पण टेस्ट काय झालीच नाही. तेवढं लेक्चर झाल्यानंतर सगळे आम्ही आलो इकडून निघून खालच्या VITच्या कॅन्टीनला. आम्हाला सगळ्यांना लागलेली एकदम जोरदार भुका. मी, ऋषी, ओमकार आणि बाकी आमचा सगळा ग्रुप. आम्ही सगळे बघतच होतो इथं काय ऑर्डर द्यायची. तोपर्यंत एक एक करून सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली. हे आहेत काका इथं बसलेले कॅन्टीनच्या मालक. वेगवेगळी ऑर्डर दिली की सगळं ट्राय करू म्हणून वेगवेगळे. आम्ही तर काय आधी सगळंच ट्राय केले, पण पोर उठवायचे आपल्याला. पोर उठवायची म्हणतोय बघा. हो जागाच नाही काय बसायला आपल्याला. आपल्या कॉलेजमध्ये बदमाशी काय वेगळी असते. दुसऱ्या कॉलेजच्या दुसऱ्या कॅन्टीनमध्ये येऊन अजून ह्यांचं असलंच, अजून ह्यांना भांडणंच करायचं. मी तर नाही बाबा त्याच्यात, मी शांत आहे. मी भांडण काय करत नाही. आपली हलवतात, टेबल हलवायचं म्हणलं वेगवेगळं काहीतरी ट्राय करू. आम्ही आम्ही आधी सगळंच ट्राय केले, पण तुम्हाला दाखवण्यासाठी सगळे वेगवेगळे ऑर्डर दिल्यात ट्राय करण्यासाठी. ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतो. मग काय एक 10 मिनिटात आल्या आमच्या सगळ्यांची ऑर्डर. ओंकारने सांगितलेले चहा बिस्किट, कोणी सांगितलेलं वडापाव, कोणी सांगितलेलं कच्ची दाबेली, कोणी सांगितलेलं डोसा. चहा तर काय सगळ्यांनीच सांगितलेला, कारण चहा तर काय सगळ्यांनाच आवडतोय. हॅलो गाईज, मध्ये कॉलेजवरून रूमवर चाललोय. कुठं जायचंय तुला? 1 नंबरला. नाव काय तुझं? नाव काय? का का ग? थांब वरती आले, खाली जा. 7 नंबरला आले. आता 1 नंबरला जाईल. थांब. आता बाय. टाटा बाय कर. बाय. हा 1 नंबरला जायचंय का सगळ्यात खाली जायचंय? परत जाईल आता. बाय. असं जर रोज कोण ना कोण भेटत असतं, त्यांचं काही ना काहीतरी चाललेलं असतं. तेवढंच बरं वाटतं. त्यांना लावले आता 1 नंबरला. आत्ताच आम्ही आलो कॉलेजवरून. आता फ्रेश वगैरे होतो. यायला आज पण उशीर झाला आहे. जवळपास 6:30 वाजलेत. तुम्हाला भेटतो थोड्या वेळानं. मग नंतर आलो डायरेक्ट मेसला जेवायला. भूक पण लय लागलेली. मेसला आज मेन्यू होता भोपळ्याची भाजी, मटकीची भाजी, चपाती आणि वरण भात. ती तर काय फिक्सच असते, ती हालतच नाही मेन्यू मध्ये. चाललोय रूमवर. जेवण वगैरे झालंय. गाडी आलो बाबा. धडकला असताय हो, धडकला असताय हो. धडकला असता तर धरला तर असता विषय वेगळा झाला असता. हातपाय फुटला असते. पोरी तसलं बोलायचं नाही बरं काही. सॉरी, आपण बघत नाही पोरी. ब्लॉग चालू असेल, बंद असलं तरी आपण दिसतच नाही आपल्याला. दिसतच नाहीत. काय म्हणत होतो? तो धडकला असता तर मागं जुळे टाकले. मी तर मागच्या मागं जुळे टाकले असते. धडकला असता. पण तो ऋषी माझा विश्वास आहे. ती गाडी चालू आहे. ऋषीचा ड्रायव्हर असला ना, म्हणजे चालवत जर असला ना, तर काय भीतीच वाटत नाही. मागच्याला काय भीती एकदम सेफली बसलं. एकदम असं हवेत असा निवांत बसतो. सेफ एकदम. काय एकदम सेफ बरं का. सीट बेल्ट लावून एकदम काय विषय नाही. एकदम भागात टॉप आहे. भागात टॉप ड्रायव्हर आहे. जाऊ दे ऋषाचं जरा फास्ट जाऊ दे. मग आता ही 4 नाही तर 5च्या स्पीडनं चाललंय आता सध्या, कारण ऋषीला टॉपचा ड्रायव्हर आहे. मीटर आपला बिघडला आहे. स्पीडोमीटर नाही तर आपण दाखवला स्पीड मीटर होय.
पीटर घरी गेलाय ना. पीटरची काय आठवण नाही तुम्हाला काहीच. तुम्ही काय कमेंट टाका नाही पीटर कुठे आहे, पीटर कुठे आहे. कमेंट टाका पीटर कुठे आहे. कमेंट मध्ये करा चक्का जाम झाला पाहिजे तरच पीटर येईल माघारी ब्लॉग मध्ये. कुल्फी शिंदे मामा कुल्फी घ्यायची का? शिंदे मामा कुल्फी. आता काहीतरी राहिले ऋषीचं परत चाललोय परत काहीतरी खायला घ्यायचं त्याला. रात्रीच्या भूक लागते थंडीमुळं त्यामुळे आम्ही परत चाललो आता 12 मध्ये. परत म्हणजे गेलोच नाही माघारी चाललोय काहीतरी खायला घ्यायला. ही आमच्या इथले तुम्हाला येता माघारी येताना दाखवतो काय आहे काय नाही. हा आहे सीसीचा रोड म्हणजे गदिमा रोड आणि ह्या आहे पेन्सिल चौक. पेन्सिल चौकात पेन्सिल चौक एवढा का नटवलाय रंबा? नटवलाय मॅरेथॉन नटवलाय आणि त्याला काय नटवायला नटवण्यासाठी चालूच असते त्याची. जेवण वगैरे मस्तपैकी झालं तरी बी ऋषीला भूक लागलेली त्यामुळे म्हणलं इथं शॉर्मा घ्यावा. मग आलो इकडं मॉलच्या तिथं डायरेक्ट शॉर्मा घ्यायला. शॉर्मा वगैरे घेतला ऋषीला पार्सल. इथं शॉर्माचं नाव बघितलं तर रोलिंग व्हील द रोलिंग व्हील आहे. नाव पण ऐकून जरा वेगळंच वाटलं. आलो गाईज मस्तपैकी जेवण वगैरे करून मेसमधनं. जेवण वगैरे एकदम पोळं बरं झालेलं आहे. पण भाजी काय होती आज राम? आजची भाजी काय माझ्या लक्षात नाही बघ. वांग्याचं भरीत. नाही वांग्याचं भरीत का? बरं जाऊ दे ते विषय नाही. महत्त्वाचा विषय असा आहे की आज नवीन अशी बातमी आली की बारामतीच्या परिसरात मर्डर झाला आहे. बारामतीच्या परिसरात TC कॉलेजच्या तिथं एक मर्डर झाला आहे. मला फोन येतोय का? 1 मिनिट मला कट करू द्या. मी कट करतो. तुमच्यामध्ये असं बोलणार नाही फोनवर. कॉल वगैरे कट केला तो. बारामतीच्या परिसरात मर्डर झाला आहे TC कॉलेजच्या तिथे एका विद्यार्थीच आहे ना? विद्यार्थी. त्या विद्यार्थ्याचा मर्डर झाला आहे. ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी आहे तिथला. ग्रॅज्युएशनचा आहे का? हो ग्रॅज्युएशनचाच विद्यार्थी. त्याचं काहीतरी तिथं 12 पोलीस काय त्या पुलाच्या तिथं झालाय. BMCचा पूल आहे ना त्या तिथं मर्डर झालाय. आणि काहीतरी अजून कारण नाही अजून स्पष्ट झालं पण मर्डर झाला. ही लय चुकीची गोष्ट आहे. मर्डर असं झालं नाही पाहिजे. ते पण कॉलेजच्या परिसरात झालाय आणि गेल्या 1-2 महिन्यापूर्वी पण झालेला. तर काय जास्त कारवाई नाही केली त्यांना. सिक्युरिटी वगैरे जरा थोडे दिवस टाईट झालं तर वातावरण जरा बाहेरच्या मुलांना तिथे एंट्री वगैरे काही दिली नव्हती. पण त्यानंतर परत काय असं वातावरण थोडं जरा तापलं होतं त्यावेळेस पण परत थंड झालं जरा दिवसानं. जरा चौकशी कारवाई वगैरे ही ती झाली. आत्ता पण चौकशी चालू असेल त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण परत वातावरण निवळलं की लगेच आत्ता 1-2-3 महिन्यापूर्वी झालं. 2 महिने का 2 महिन्यापूर्वी झालं काय आज लगेच परत आत्ता परत झालाय. आणि झालाय म्हणजे असं पण ह्याच्या आधी जो झालता मर्डर तो डायरेक्ट कॅम्पस मध्ये झालता. आता झालाय कॅम्पसच्या बाहेर झालाय पण त्या परिसरातच झालाय. TC कॉलेजच्या परिसरात. अशा घटना नाही झाल्या पाहिजेत. याची दक्षता घेतली पाहिजे सरकारनं म्हणजे पोलिसांना घेतली पाहिजे. लोकल प्रशासनानं घेतली पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टींमध्ये पडलंच नाही पाहिजे. केलं बी नाही पाहिजे. असतात पोरं 18 वर्षाच्या खाली नाबालिग त्यांना काय जेल पण होत नाही काहीच होत नाही. त्यांना नुसतं बालसुधारगृहात ठेवतात आणि काय त्याचा उपयोग बी होत नाही. पोरं बॅगेत दिवसा ढवळ्या कोयते बी ते आणतात कॉलेजमध्ये. आता आमच्यासारख्या बारक्या शांत मुलांनी काय करायचं? शांत आम्ही कोणाची वाटत नाही काय नाही. आद्यामध्येत नाही. कोणी शिव्या दिला 2 तरी आम्ही ऐकून घेतो. आम्ही काय उलट बोलत नाही कोणाला. आता आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? आज जर होत असेल तर अवघड आहे. त्यामुळे आपलं एकच सांगणं आहे या लोकल प्रशासनानं तर दखल घेतलीच पाहिजे. आणि आजूबाजूच्या बाकीच्यांना पण ह्याची दक्षता घ्या की असं काही घडू नये. आणि जरी तुमच्यावरती काय भांडणं वगैरे ही ते घडत असतील तर पोलिसांना कळवा. कोणाचा काय त्रास असेल काहीतरी. त्यामुळं अशा घटना घडू नयेत हीच आम्हाला असं वाटतं. पण आता घडलंय त्याच्यावरती तर आपण काहीच करू शकत नाही. चालतंय गाईज जाऊ दे. हे एक मला वाटलं म्हणून तुम्हाला सांगितलं. असं घडलं नाही पाहिजे. चालतंय बाय. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. नक्की लाईक करा शेअर करा. तुम्हाला अपडेट सांगतो ह्या मर्डर केसमध्ये जर पुढं काय झालं ती पोरं गावली सापडली काय 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 प्रकार आहे नक्की कशामुळे झालं काय झालं ज्यावेळेस